आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे धुळे शहरातील अमृत 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाने केला आहे. रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज मनपावर धडक देत तातडीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तब्बल 750 कोटींच्या प्रकल्पात ठेकेदार जयंती सुपर कन्स्ट्रक्शन आणि काही संबंधित अधिकारी मनमानी पद्धतीने नियमबाह्य काम करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने मंजूर केलेल्या तांत्रिक आराखड्यांना धाब्यावर बसवून काही ठिकाणी मंजूर नसलेल्या भागात भूमिगत गटारी टाकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर ज्या भागात सर्वे झाला आहे, आराखडे मंजूर आहेत, तिथे कामच केले जात नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. खासगी बिल्डर, लेआउट धारक यांच्यासाठी शासनाच्या निधीचा गैरवापर करून त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने गटार टाकण्यात येत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. मंजूर नकाशे व अंदाजपत्रकात असलेल्या पाईप स्पेसिफिकेशन्सचे पालन न करता डुप्लिकेट पाईपचा वापर, मोजमाप पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष कामात मोठी तफावत आहे. मॅनहोल, हाऊसहोल्ड चेंबरची अतिनिकृष्ट गुणवत्ता, पाईप खाली आवश्यक सपोर्ट अस्तर न देणे यामुळे कोट्यवधींच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप निवेदनात नमूद आहेत. सब ठेकेदारांना बेकायदेशीर काम देण्यात आले. मानकांनुसार तपासणी न करता बिलांची निर्मिती करण्यात आली. हे सर्व मिळून शासनाच्या निधीचा मोठा अपहार झाला असून प्रकल्प भविष्यात फसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांना नोटिसा देण्याची मागणी राष्ट्रवादीने जोरदारपणे केली. या निवेदनावेळी रणजितराजे भोसले, भिका नेरकर, जगनबापू दागटे, अशोक धुळकर, युसुफ पिंजारी, राजू मशाल, दीपक देवरे, हेमंत पाटील, भटू पाटील, निखिल मोमया, बंटी वाघ, राजेंद्र डोमाळे, मंगलदास वाघ, युनुस शेख, अनित शेख, नूर शहा, संदीप पाटील, राहुल मोरे, नंदकुमार कोळी, सोनू गुजर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आयुक्तांची भेट घेऊन या ठिकाणी जी काही अमृत 2 योजनेअंतर्गत भूमिगत गटारीचं काम चालू आहे त्याच्यातील भ्रष्टाचार, अनियमितताच्या आणि त्रुटीच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की धुळे शहरामध्ये अमृत 2 अंतर्गत भूमिगत मलनिस्सारण योजनेचं काम चालू आहे, पण अतिशय त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनियमितता आणि त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. नको त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे. काही ठिकाणी वसिलाने टाकलेल्या आहेत, काही ठिकाणी शोकांतिका आहे की ज्या ठिकाणी विकसक आहे, बिल्डर आहे, त्याच्या जागेवर सुद्धा टाकण्यात आली, पण सर्वसामान्य नागरिकांच्या कॉलन्यांमध्ये भूमिगत गटार झालेले नाही. जे पाईप आहेत ते विशेष व्हेरिफिकेशनचे किंवा मापदंडाप्रमाणे पाहिजे ते सुद्धा वापरले जात नाही. खाली अस्तर या ठिकाणी वापरले गेलेलं नाही. ही मोठी शोकांतिका भूमिगत गटारीच्या संदर्भामध्ये आहे. या ठिकाणी भूमिगत गटारीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी खाली सब ठेकेदार नेमून वेगवेगळ्या पद्धतीने कामं या शहरामध्ये वाटप केली आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने कुठेही कामं चालू आहे. शासकीय मापदंडाप्रमाणे कामकाज होत नाही. या योजनेच्या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीने योजना राबवली गेली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने केलेली आहे. धुळे महानगरपालिकेकडून प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. प्रत्येक प्रभागासाठी फक्त 5 प्रती उपलब्ध करून दिल्याने शेकडो इच्छुक उमेदवारांना मतदार यादी मिळू शकली नाही. शुल्क भरूनही यादी न मिळाल्याने नाराजीचा सूर जोरात व्यक्त झाला. या संदर्भात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन यादीची उपलब्धता तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे. 7 दिवसांच्या अल्पमुदतीत हरकती नोंदवायच्या असल्याने उमेदवारांचे 2 दिवस वाया जाणार असल्याचा पक्षाचा आरोप आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे मुदतवाढ मागण्याचीही सूचना करण्यात आली. आयुक्तांनी उद्यापासून मतदार याद्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी हरकतीची मुदत वाढवण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुकीच्या प्रभागातील मतदारांची नावे तसेच विसंगती आढळत असल्याचे शिवसेनेने सांगितले असून या त्रुटींवर लवकरच हरकती दाखल केल्या जाणार आहेत. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज मतदार याद्यांचं वाटप या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून होणार होतं.
त्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या काही उमेदवारांनी त्या ठिकाणी पैसे देखील जमा केले, पण यादींची संख्या मर्यादित ठेवल्यामुळे आज बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी याद्या मिळाल्या नाही। ही बाब आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट भूषण पाटील यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भोंचे नेतृत्वामध्ये या ठिकाणी भेटलो। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याद्या या ठिकाणी फक्त 5 या संख्येमध्ये उपलब्ध होतात आणि प्रत्येक प्रभागामध्ये 40 ते 50 उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत। उद्या सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना किंवा परवा सायंकाळपर्यंत इच्छुक उमेदवारांना याद्या मिळतील, अशा प्रकारची स्लो यंत्रणा या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं त्या ठिकाणी सुरू आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना भेटून त्या ठिकाणी आमच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत। मुख्यत्वे करून आयुक्तांनी देखील सांगितलं आहे की निवडणूक निर्णय आयोगाकडनंच त्यांना अशा प्रकारे डिले झाल्यामुळे आणि प्रिंटिंगला वेळ लागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी देखील हतबलता त्या ठिकाणी दर्शवलेली आहे। उद्या जर याद्या नाही मिळाल्या तर उद्या परत एकदा आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी तीव्र आक्षेप नोंदवणार आहोत, कारण की हरकती घेण्यासाठी या ठिकाणी फक्त 7 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि नेमकं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही मागणी केली की आम्हाला हरकतींची कालमर्यादा त्या ठिकाणी वाढवून द्यावी, 7 दिवसाची ऐवजी ती 10 दिवसांची करण्यात यावी, जेणेकरून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी हरकती घेता येतील। ऑनलाईन ज्या PDF प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये प्रचंड घोळ झालेला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतो आहे। सगळ्या उमेदवारांनी या ठिकाणी सजग राहणं गरजेचं आहे, असं आवाहन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो।